सदस्यांकडनं आणि त्यामुळे गावागावांचा विकास या जिल्हा परिषद पंचायत समितीवर अवलंबून असल्यामुळे या निवडणुकांकडे सगळ्या गावांचं देखील लक्ष लागलंय। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। 12 जिल्हा परिषदांमध्ये भाजपच एक नंबरचा पक्ष ठरलाय। मोठी बातमी एक समोर येते ती म्हणजे सोलापूर माढ्याच्या टेंभुर्णी गटात मोहिते पाटील यांना मोठा धक्का बसलेला आहे। पुन्हा एकदा रायगडची आकडेवारी पाहतोय, भाजपला खातं उघडता आलेलं नाहीये। शिवसेना 5 जागांवर, राष्ट्रवादी 2, तर पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना सध्या 0 जागा। तर रायगडची आकडेवारी आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। तर आमदार महेंद्र दळवी यांची सून आदिती दळवी या विजयी झालेल्या आहेत। तर रायगडच्या चेढरे गटामधून आदिती दळवी यांचा विजय झालाय। मोठी बातमी म्हणावी लागेल, महेंद्र दळवी यांच्या त्या सून आहेत आदिती दळवी यांचा विजय झालेला आहे। रायगडच्या चेढरे या गटामध्ये आदिती दळवी या विजयी झालेल्या आहेत। तर आमदार महेंद्र दळवी यांच्या सून आदिती दळवी यांचा विजय झालेला आहे। तर रायगडच्या चेढरे गटामधून आदिती दळवींचा विजय। तर रत्नागिरी हातखंबा गटामधून शिंदेंच्या सेनेचे सुयोग कांबळे हे विजयी झाले। हातखंबा गटातून शिंदेच्या सेनेचे सुयोग कांबळे हे विजय झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। रत्नागिरीमधून ही अपडेट समोर येते। रत्नागिरीमध्ये आपण पाहतोय शिंदेंना आणखी एक जागा मिळताना या ठिकाणी दिसतेय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितींचा निकाल आपण पाहतोय, त्यामध्ये रत्नागिरीमध्ये आता आकडेवारी सुद्धा रत्नागिरीची पाहूयात। भाजपला 2 जागा, भाजप 2 जागांवर आघाडीवर, शिवसेना 27 तर राष्ट्रवादी 2 जागांवर आघाडीवर। ठाकरेंची शिवसेना या ठिकाणी 7 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। रत्नागिरीमधली ही आकडेवारी। रत्नागिरीमध्ये सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय तो शिंदेंची शिवसेना। हातखंबा गटातून शिंदेंच्या सेनेचे सुयोग कांबळे हे देखील आता विजयी झाले आहे। तर रत्नागिरी पूर्णतः शिंदेंकडे, तर सिंधुदुर्ग हा भाजपकडे। तर कोकणामध्ये एकूणच शिंदेंची शिवसेना आणि भाजपचं वर्चस्व आता सध्या पाहायला मिळत आहे। तर रत्नागिरीमध्ये हातखंबा गटामधून शिंदेंच्या सेनेचे सुयोग कांबळे हे विजयी झाले आहे। सत्तेमध्ये जो पक्ष असतो त्याकडे साधारणतः जिल्हा परिषद पंचायत समितीकडे लोकांचा कल जास्त पाहायला मिळतो आणि हे आकडे देखील तेच सांगतायत। एकंदरीत आपण जर बघितलं तर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या या निकालामध्ये देखील भाजप हाच मोठा पक्ष आपल्याला पाहायला मिळतोय। आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणची परिस्थिती जर आपण पाहिली तर शिंदेची शिवसेना आणि भाजपच आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। या निकालाची प्रत्येक अपडेट आपण जाणून घेतोय, त्यामध्ये रत्नागिरी हातखंबा गटात